वाऊगाची भ्रम नको देवा पायी तीर्थ यात्रा मुखी हरिनाम हाची माझा नेम सिद्धी नेई नामस्मरण घडू संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ नेई नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा विठ्ठल विठ्ठल महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रिः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतचिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतचिया शत्रुपादाने शत्रुपादाने पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतचिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतचिया अनंतापुरी रम्य सिंहासमस्तं पदांबोजे तेजस्प्रदेशं विनिद्रादिदेवे सदा स्वीयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्खला ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेव दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैरागेश परममूर्ति देवक्षत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टम श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभुजी जय जय माखन चोर देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा विठ्ठल शोभा भैया हरे विठ्ठल
आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. पहिलंच कीर्तन आहे का तुमच्या गावात? शांत बसा ना मग. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य किती दिवस जगला त्यापेक्षा कसा जगला हा सिद्धांत देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल पवित्र अशा प्रांगणामध्ये, ईश्वराच्या प्रांगणामध्ये जमलेले तुम्ही सर्व श्रोते मायबाप, प्रथम तुम्हा सर्वांना या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देते. हा लग्नाचा मंडप नाहीये, हा 13व्याचा मंडप नाहीये, हा धर्म मंडप आहे. की या धर्म मंडपामध्ये धर्म जागरण आपण या ठिकाणी करणार आहोत. हा धर्म मंडप आहे आणि या मंडपापर्यंत येण्यासाठी अहो भाग्य लागतं. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णुसी. वैष्णव स्वरूप जमलेले माझे मायबाप, पुरुष वर्ग, माझ्या माता भगिनी, तुम्हा सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते. आपणा सर्वांना ज्ञात आहे तरी सुद्धा मी या ठिकाणी सांगून जाईल. या मंडपामध्ये आल्याच्या नंतर मला वाटत नाही हे घाटबोरीतील कीर्तन आहे. या मंडपामध्ये आल्यानंतर मला असं वाटतं गजानन दादाच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी इथं आळंदी पंढरी अवतरली की काय. हा सप्ताहातील कार्यक्रम नाही जणू, हा अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आहे. ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे इतका सुंदर स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी साजरा करतोय. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे तरी सुद्धा सांगून जाईल. माजी सरपंच गजानन दादा चनेवार यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज आपण या ठिकाणी जमलो. विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, आमच्या गजानन दादावरती प्रेम करणारे सर्व त्यांचे मित्र, तरुण वर्ग या ठिकाणी बहुसंख्येने जमलात. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजय दादा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. माझी त्यांची प्रथमच भेट असेल कदाचित. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तारुण्यामध्ये केलेला परमार्थ जास्त शोभत असतो. आज खऱ्या अर्थाने हा सोहळा, हा मंडप, या मंडपामध्ये दुसरे कार्यक्रम घेता आले असते आणि कदाचित दुसरा एखादा कार्यक्रम असता तर याच्याही पेक्षा गर्दी थोडी जास्त असती. आज ज्यांच्यावरती परमार्थाचे संस्कार झालेत, आई वडिलांचे चांगले संस्कार झालेत, त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा धर्म जागराचा कार्यक्रम ठेवला. मी गजानन दादांना मनापासून शुभेच्छा देते. भावी आयुष्य त्यांचं उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य त्यांना लाभो, त्यांच्या हातून देव देश धर्माची सेवा घडो आणि त्यांचं जीवन फुलासारखं फुलत राहो. मी सांगेल तुम्हाला, फुलाचं जीवन फार सुंदर आहे. फुलाचं जीवन फार सुंदर आहे. फुलं हे प्रत्येकाला आवडत असतात. फुलं प्रत्येकाला आवडत असतात, पण फुलाचा जगण्याचा मार्ग मात्र वेगळा आहे. फुलाचा जगण्याचा मार्ग वेगळा आहे. फुल प्रत्येकाला सुगंध देत चालतं. लक्ष देऊ नाही का? फुल प्रत्येकाला सुगंध देतं. फुलावरती प्रेम करणाऱ्यांना सुद्धा फुल सुगंधच देतं. एखाद्याला कंटाळा आला आणि त्याने फुलं खाली टाकले आणि एखाद्याने पाय दिला तर पायाला सुद्धा सुगंध देण्याचं काम फुल करत असतं. बरोबर आहे ना?
फुलासारखं जीवन जगणारे आमचे गजानन दादा या ठिकाणी आहे. लोक फुलाची माळ घालतात, काटा किती सुंदर असू द्या, काट्याची माळ कुणी घालत नाही. काटा एज्युकेटेड असू द्या, कडक कपड्यावाला असू द्या, समाजात त्याची भरपूर ओळख असू द्या, काट्याची माळ कुणीच घालत नाही. फुलाचं जीवन वेगळं आहे, काट्याचं जीवन वेगळं आहे. काट्याचं जीवन तुमच्या लक्षात आलं? एखादा काटा गावाला त्रास देत असतो. विठ्ठल महाराज गावाला त्रास, गावाचं चांगलं होईन हे स्वप्न कधी पाहायचेच नाही. माझे कसं घर भरेल, माझं कसं चांगलं होईल, मला कसं श्रीमंत होता येईल, कोणता बिझनेस केल्यानंतर मी श्रीमंत होईल. बाकीच्यांचे वाटोळे झाले तरी चालेल, त्याची दाढी गेली तरी चालेल, दाढीच काय गाडी सगळं चेतला तरी चालेल, माझी वा बिडी चेतली पाहिजे. काट्याचं जीवन वेगळं आहे. तरुण वर्ग आहे, जे काटे गावाला त्रास देत असतात महाराज, त्यांचं जीवनही खडतर असतं. लोकांना त्रास देणारे कधी सुखामध्ये राहत नाही. दुसऱ्याला आनंद द्या, सुख द्या, त्याचा सुगंध तुम्हाला मिळेल. एक काटा गावाला त्रास द्यायचा. राजकीय क्षेत्रातील मंडळी आहात तुम्ही, आमच्यापेक्षा तुम्हाला काट्यांचा अनुभव जास्त आहे. आम्ही एक तर महाराज मंडळी, आम्हाला फुलाशिवाय दुसरं काही दिसत नाही. गावाला त्रास द्यायचा काटा. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न असेल तर त्या काट्याने काय करायचं, वऱ्हाडी आल्याच्या नंतर त्या वऱ्हाडी लोकांना नको त्या दुकानात घेऊन जायचं. नवरदेव नवरी निघून जायचे, हे वऱ्हाडी दुसऱ्या दिवशी जायचे. माझा भाव लक्षात घ्या. गावामध्ये नळ फिटिंग असेल, रोडचे काम असेल, कोणतंच व्यवस्थित होऊ द्यायचं नाही. आळंदीमध्ये आमच्या गल्लीमध्ये एक काटा होता बघा. नेमकी आम्ही संस्थांसाठी तिथं समोर जागा घेतली. म्हटलं हा सगळा रोड झालाय आणि हा 2 गुंठ्यातला रोड का ठेवलाय? इथं काय चेंबर बनवायचंय का, नळ फिटिंग करायची का, काय करायचं? त्या बिल्डिंगचा तो काटा बाहेर आला आणि तो म्हटला आपण होऊ दिला नाही. म्हटलं हा रोड आपण होऊ दिला नाही. वास्तविक पाहता तो मेल्याच्या नंतर उचलायला कोणी नव्हतं, उचलायला कोणी नव्हतं. ज्याने आयुष्यभर गावाला त्रास दिला, सप्ताह म्हटलं की डीपीतली वायर काढून टाकायची, त्याचं जीवन मला तुम्हाला सांगायचं आणि पुढे चालायचंय. एक दिवस तो व्यक्ती आजारी पडला आणि आजारी पडल्याच्या नंतर अगदी हॉस्पिटलमध्ये गेला, दवाखान्यामध्ये गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर डॉक्टरनी सांगितलंय बघा तुम्हाला ट्यूमर झालाय, कॅन्सर झालाय आणि 4थ्या स्टेपला आहे, जास्त दिवस जगत नाही, तुम्ही मरणार आहात. हा दलिंदर तिथंच रडायला लागला. तो रडत याच्यासाठी नव्हता की मला मरण येणार आहे, तो याच्यासाठी रडत होता की मी मेल्याच्या नंतर माझी गावामधली वाईट गादी कोण चालवणार? आतापर्यंत काड्याच लावल्यात, कोण चालवणार? गावात आला, मीटिंग घेतली, गावकऱ्यांना सांगितले बघा आयुष्यभर मी तुम्हाला त्रास दिला, पण डॉक्टरनी सांगितलं 4-8 दिवसात मी मरणार आहे. मी मेल्याच्या नंतर प्रायश्चित्त म्हणून मला काही खांदेकरी वगैरे आणू नका, तरडीवर बांधू नका, मला अगदी काट्याची फांदी आणा आणि त्या काट्याच्या फांदीला मला बांधा आणि मग स्मशानापर्यंत ओढत ओढत न्या. काही सुज्ञ लोक म्हटली गावाला एवढा त्रास दिला होता की आम्ही हेच करणार होतो, तू मेल्यावर ओढतच नेणार होतो. वास्तविक पाहता तो 8 दिवसाच्या आतच गेला आणि मेल्याच्या नंतर लोक म्हटले आता याची शेवटची इच्छा पण होती, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम, अंतकाळी म्हटलाही होता असं करा, आणा काट्याची फांदी. काट्याची फांदी आणली, फांदीला बांधलं त्याला आणि बांधल्यानंतर ग्रामस्थ लोक ओढत ओढत घेऊन चाललीच होती. तिकून पोलीसची गाडी आली, कारण मरणाच्या अगोदर याने पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला होता. डॉक्टरने सांगितलं मी 8 दिवसाच्या आत मरणार आहे आणि लोक म्हणतात याला काट्याला बांधून ओढत न्यायचं, गावात एखादी चक्कर टाकत जा.
लोक घेऊन चालले होते. पोलीसची गाडी आली. जसे ग्रामस्थ आतमध्ये टाकले तर अजून सुटून आले. फुलासारखं जीवन जगा. या ठिकाणी खरंच हा सुगंध दरवळणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो. असे सोहळे तिकडं होत असतात. अगदी एका खेड्या गावामध्ये राहून एवढ्या लोकांचे अंतकरण जिंकणं, मन जिंकणं एवढी सोपी गोष्ट नाही हो. मी आल्यानंतर पाहिलं, लोक उगाच एखाद्याला नाव लावतात, तरुणांची प्रेरणास्थान. पण लावा ना, खेड्या गावामध्ये राहिलेले अगदी सरपंच, पण अगदी कितीतरी हजारो तरुण त्यांच्यावरती प्रेम करतात. प्रेरणास्थान आहात. या ठिकाणी त्यांनाही मनापासून धन्यवाद देते, ज्यांनी आमचं आल्याबरोबर फुलांनी या ठिकाणी स्वागत केलं. कीर्तन म्हटलं की एकल्याचा नवता खेळ, म्हणूनही मेळ मेळविला जमविला. निमित्त कोणतंही असो, पण आम्हाला निमित्ताने चालावं लागतं. या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण संजय महाराज फार गोड निवेदन केलं. तुम्हाला माहीत असेल, आळंदीवरून प्रवास केल्यानंतर काय अवस्था होती इथं उभा राहण्याची. इतक्या लांबून प्रवास झाल्याच्या नंतर अगदी हे वातावरण पाहिलं आणि भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. साथ पाहिजे, चांगली साथ पाहिजे. नाही तर मग एखादी बिमारीची साथ आली का ती फार बेकार असते. नाही लांब जाय. आता दादाने सांगितलं कुठेही रस्ता विचारा, म्हटले काही टेन्शन घेऊ नका, इकडची लोक चांगली आहेत. म्हटलं असेल ते चांगले, पण एक तर आम्ही आंधळे आहेत. आम्हाला एक तर रात्र झाली का दिसत नाही. रस्ता व्यवस्थित सांगेल का. फार गोड निवेदन केलं. संजय महाराजांना या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देते. कीर्तनकाराचा प्राण, खऱ्या अर्थाने गायकाचा प्राण, वादकाचा प्राण जी असते ती माईक सिस्टीम असते. त्यांनाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते. कोरोना नंतर एक ट्रॅक आला होता कोविड नंतर, की विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर एखाद्याला अटॅक आला आणि विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर त्याचं ते काळीसुद्धा जागं होतं. आमची विठ्ठल महाराज इतकं गोड मृदंग वाजवतात, खऱ्या अर्थाने त्यांच्या त्या मृदंगातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतो. आणि त्यांचं नावही विठ्ठल आहे महाराज. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. इकडं संभाजी महाराज आहेत, फार गोड आवाज आहे. साक्षात सरस्वती त्यांच्या जिभेवरती आहे. सरस्वती उगाच कुणावरती कृपा करत नाही. नाही तर काहींचे आवाज महाराज ओरडल्यानंतर कळतच नाही, 2 पायाचं ओरडलं की 4 पायाचं ओरडलं. म्हणजे काही महाराजांचा फार गोड आवाज आहे. या ठिकाणी हरिभक्तपरायण आमचे देवीदास महाराज या ठिकाणी आहे. फार गोड आवाज आहे, अतिशय नम्र स्वभाव आहे. मी कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असते बघा, ज्या माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल, ज्या माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल त्या माणसाने नम्र असावं, नम्री नसावं. आणि ते माणसं मोठे होत नसतात. आज खऱ्या अर्थाने कितीक दिवस आळंदीमध्ये त्यांनी अध्ययन केलं. महाराजांना मनापासून धन्यवाद देते. समस्त या ठिकाणी बाल गोपाल वारकरी माऊली स्वरूप असणारी सगळी विद्यार्थी मंडळी, हरिहर वारकरी शिक्षण संस्था आणि आमचे खऱ्या अर्थाने छोटे जगद्गुरू तुकाराम महाराज या ठिकाणी विना घेऊन उभे आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा बघा. आणि ज्यांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि तुमचं दर्शन मला ज्यांच्यामुळं झालं, गजानन दादासाठी एकदा मोठ्याने टाळ्या वाजवा. इकडं चोपदार बाबा आहेत, एकटेच आले का जोडीने आले. एवढं वजन टाकायचं म्हटल्यावर एकटं न्यायचं असतं का, आम्ही जोडीने आलो बघा. बाबांना सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते. सगळीच मंडळी फार गोड आहे. हा सोहळा पाहिल्यानंतर वारंवार येण्याची इच्छा या ठिकाणी आहे. तुम्हा सर्वांना मनापासून वयोवृद्ध कीर्तनकार सगळे तज्ज्ञ माणसं या ठिकाणी आहे. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने देवाकडे आपल्याला मागणं मागायचं. मागणी करणारा अभंग आहे. एकनाथ महाराजांचा अभंग आहे.
देवा माझे मन लागो तुझे चरणी. हे देवा माझं मन तुझ्या चरणी लागू दे. त्याला संसाराचं व्यसन लागू देऊ नको. जर व्यसनच लागायचं असेल तर तुझ्या नामचिंतनाचं लागू दे. नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थ यात्रा मुखी हरिनाम हाची माझा नेम सिद्धी नेई. अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ नेई. सामान्य माणसं देवाला मागत असतात, संत आणि भक्त देवाला मागत नाहीत. देवाकडे मागतात, देवालाच मागतात. मागणी देवाकडे आहे पण देवाचीच मागणी. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. जर पदरात काही द्यायचं असेल तर मला जीवन जगण्यासाठी तुझं ध्यान लागू दे, तुझं नामचिंतन घडू दे. ही देवाची त्या ठिकाणी संतांची मागणी आहे. सामान्य जीवाच्या मागण्या वेगळ्या आहेत. वाढावे संतान गृही भावे धनधान्य. आणि संत मागतात, विनंती करतात. जड जीवाचा उद्धार खऱ्या अर्थाने देवा तुझ्याजवळ आल्याच्या नंतर होतो. म्हणून माझं मन तुझ्या चरणी लागू दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. अगदी सुज्ञ आहात तुम्ही. मला डायरेक्ट अभंगामध्ये प्रवेश करण्याची सवय. देवा माझं मन तुझ्या चरणी लागू दे. नाथ महाराजांना हे माहिती होतं की मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर अगदी देवाच्या पायावर आपण आपलं डोकं ठेवतो. बरोबर आहे ना? काय ठेवतो? डोकं ठेवतो. पण कधी असेल तेव्हा, म्हणजे डोकं ठेवण्याचं ज्ञान नाही तर मंदिराच्या बाहेर उभा राहतो. डोकं ठेवतो. एखाद्याला वागता येत नसेल तर तो हात ठेवतो. मग नाथ बाबा म्हणतात देवा माझे मन लागो तुझे चरणी. नाथ महाराजांना असं म्हणायचं होतं का देवा माझं डोकं लागो तुझे चरणी, देवा माझे हात लागो तुझे चरणी? नाही. देवा माझे मन लागो तुझे चरणी. लागत नाही म्हणून लागो तुझे चरणी. लक्षात येते तुमच्या? एखादं ऐकतच नसेल म्हणून आपण वारंवार सांगत असतो सुनबाई काय हे काम कर, सुनबाई ते काम कर. आता सासूबाई सुद्धा सुज्ञ आहेत, हुशार आहेत. एक तर सुनबाई भेटत नाही आणि भेटले तर फार प्रश्न करतात सासूबाई. म्हणून मुलंही हुशार झाली. आई बापाला घेऊन जात नाही, ते तिकडं पसंत करतात, तिकडंच लावून टाकतात. महिन्याभराने परत गावात लावतात. म्हणजे एखादी ऐकत नसेल तर वारंवार सांगावं लागतं. जर एखाद्या सासूबाईने विचारलं का ग सुनबाई काय शिक्षण झालं? अमुक अमुक झालं. डिग्री कोणती झाली? ही घेतली डिग्री. बर सगळं झालं. पार्लरचा कोर्स वगैरे केलाय काही? हा तोही केला. नाही तर आपल्याला घरगुती एखादा उद्योग उभा करता येईल. मग आता किचन मध्ये गेल्यानंतर तुला काय येतं? त्या सुनबाईने सांगितलं सासूबाई किचन मध्ये गेल्यानंतर मला पहिली चक्कर येते. म्हणजे अलीकडे सोशल मीडिया आहे, नॅशनल इंडिया, जग पुढे गेलंय. पण एखादा ऐकतच नसेल तर त्याला वारंवार सांगावं लागतं. एखादा काम करत नसेल, कामाचेही 3 प्रकार आहे. एक सांग काम्य असतो, ऐकू काम्य असतो आणि एक वाढीव काम्य असतो. वाढीव काम्य. एका गुरुने शिष्याला सांगितलं हे शिष्या हे पैसे घे आणि पावशेर पेढे घेऊन ये. शिष्य गेला आणि पावशेर पेढे घेतले. पत्रकार संतोष भाऊ पेढे आणायला शिष्य गेला. तुमचं नाव राहिलं होतं. आडनावामुळे दिसत नाही मला एक तर जास्त. कुठं होतो आपण? शिष्य गेला ना पेढे आणायला. मी म्हटलं हे पेढे आणायला चालले की काय? पेढे आणायला गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर अगदी दृष्टांतातले पेढे होते तर ते 3च पेढे आले. 3 पेढे आले. वाढीव काम्या होता तो. त्यांनी विचार केला माझ्या गुरुचं माझ्यावरती अत्यंत प्रेम आहे. मी घरी गेल्याच्या नंतर माझा गुरु मला एक पेढा देणार आहे. मग माझ्या वाट्याचा मी जर इकडंच खाऊन टाकला तर काय बिघडणार आहे का? काय बिघडणार आहे का? त्याने त्याच्या वाट्याचा पेढा खाल्ला. खाता खाता दुसराही पेढा खाली पडला. आता माती लागलेला पेढा गुरुला कसा द्यावा म्हणून तो सुद्धा त्याने घेऊन टाकला, खाऊन टाकला. राहिला किती पेढा? किती पेढे राहिले हो? एक पेढा घेऊन तो घरी आला, गुरुच्या हातात दिला, घ्या पेढे. गुरु म्हटले करे पावशेरामध्ये एकच पेढा आला का?
माझा सिद्धांत महत्वाचा आहे. पावशेरामध्ये एकच पेढा आला का? तो म्हटला नाही, 3 पेढे आले होते. मग हे बघा, तुमचं माझ्यावरती फार प्रेम आहे. तुम्ही मला आल्यानंतर एक पेढा देणारच होते, म्हणून माझ्या वाट्याचा मी तिकडच खाऊन टाकला. खाता खाता दुसरा खाली पडला. आता मातीला लागलेला पेढा मी तुम्हाला कसा देऊ, म्हणून तो सुद्धा मी पुसून खाल्ला. गुरुने विचारलं, अरे बापरे, असा कसा खाल्ला? तो राहिलेला एक पेढा उचलला ना, असा तोंडात टाकला ना, असा खाल्ला पेढा. असा खाल्ला. काही वाढीव कामे असतात. एका मुलाला वडिलांनी 100 रुपये दिले आणि सांगितलं आपले आजोबा आजारी आहेत, जा मेडिसिन घेऊन ये. हे गेलं गावामध्ये, 50 रुपयाचं मेडिकल घेतलं, 10 रुपयाची सुतळी घेतली, 20 रुपयाचे बांबू घेतले, 20 रुपयाचं मडकं घेतलं. आला घेऊन, बाबा हे घ्या. किती आणलं मेडिकल? 50 रुपयाचं आणलं. बाकीचं काय केलंय बघा बाबा, 10 रुपयाची सुतळी आणली, 20 रुपयाचं मडकं आणलं, 20 रुपयाचे बांबू आणले. अरे बाबा, मी फक्त मेडिकलच सांगितलं होतं. हे बघा बाबा, हे मेडिसिन देऊन जर तुमचा बाप नाहीच वाचला, गेलाच, गचकलाच, पुढची तयारी. हे वाढीव कामे असतात. पण जिथं कोणी ऐकत नाही, आवर्जून सांगावं लागतं, तसं मनाला सांगावं लागलं. मन ऐकत नाही. काय काय करिता बना, परिणायके नारायणा. द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, हे अर्जुना, अरे तुझे वैरी समोर उभे आहेत, घे बाण हातामध्ये, द्रोणाचार्यांना मार, भीष्माचार्यांना मार, त्या कौरवांना मार. अर्जुनाने सांगितलं, देवा मार म्हणतो पण मारणार नाही. असं काय बोलतो देवा? अरे ज्यांनी मला धनुष्य उचलायला शिकवला, त्या द्रोणाचार्यावर मी कधीच बाण चालवणार नाही, आणि हे कौरव माझे भाऊ आहेत, मी मारणार नाही देवा. देवाने सांगितलं, ही भावाभावाची लढाई नसून धर्माची आणि अधर्माची लढाई आहे, उचल बाण. त्यावेळेस अर्जुनाने सांगितले, हे देवा, काय काय करिता मना, परिणायके नारायणा. चंचल मिही मन कृष्ण, मन चंचल चपल, 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 मन चंचल चपल. जाता येता नलगे वेळ, नलगे वेळ, नलगे वेळ, जाता येता न लगे वेळ, न लगे वेळ. जाता येता नलगे वेळ, नलगे वेळ, नलगे वेळ, जाता येता न लगे वेळ, न लगे वेळ. मन चंचल चपळ, मन चंचल मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. मन इतकं चंचल आहे, इतकं चपळ आहे, लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर सुद्धा मनाला वाटतं मेहुणी केली असती तर बरं झालं असतं. जाता येता न लगे वेळ. कशावर जाईल त्याची गॅरंटी नाही. एका बाईचं लग्न झालं, बापाकडं गरिबी आहे, गाय दान द्यायची गाय राहिली नाही. म्हैस देवा तर म्हशीची किंमत फार वाढलेली आहे, 2-2 लाख रुपये किंमत आहे. कशाची? इकडं नाहीत का म्हशी? मधला मार्ग काढला, बकरी दान दिली. त्या बकरी बरोबर एक पार्सल आलं, बोकड आलं त्या बकरी बरोबर या मुलीच्या घरी. नवरा पिणारा मिळाला, तो त्या बोकडाकडे बघायचा. लग्नातलं नाही हे कार्यक्रम, बसा खाली, बोलू नका. कुठं होतो आपण? मला विसरण्याची सवय आहे. हा, वा वा वा. पिणारा भेटला,
आता जसा तो पिणारा नवरा त्या पार्सलकडं बघायचा, त्याला अशा गुदगुल्या व्हायच्या. तो म्हणायचा, गंगे हे पार्सल मला पार्टीसाठी दे. ती म्हटली, काही झालं तर मी तुम्हाला देणार नाही. हे काय तुमच्या बापाने दिलंय का? हे माझ्या बापाने दान दिलंय, नाही मी देणार. बोकड. दारुडे फार युक्तिवादी असतात. एक दिवस रात्री आला 12:30 वाजता, पाठीवर टाकलं घेऊन गेला. रात्रभर पार्टी केली. सकाळी सकाळी जेव्हा त्याची उतरली 10:30 वाजता, तेव्हा तो घरी आलाय. पाहतो तर काय, तेच पार्सल, तेच बोकड वाट्यावरती उभं होतं. पत्नीला आवाज दिला, गंगे ए गंगे बाहेर आहे ना, बाहेर आहे. ती म्हटली, काय म्हणणं काय म्हणणं म्हणजे हे बोकड इथंच कस काय? ती म्हटली, तुमचं जाऊ द्या, अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. रात्री तुम्ही 12:30 वाजता घरी आलात आणि घरी आल्याच्या नंतर आपलं काळं कुत्र पाठीवर टाकून कुठं नेलं? कुत्र्याची पार्टी खाल्ली. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ मरकटस्य सुरापानम. हे मन कैसे एवढे पाहो तरी न सापडे एरवी राहटवया थोडे त्रिलोक्य या. माऊली म्हणतात मन कसं आहे, दिसायला दिसत नाही. कधी कधी आपण व्यवहारात म्हणतो इतकं नुकसान झालं, माझ्या मित्राने केलं, याचं मन मला कळलंच नाही, दिसत नाही. पण बसायला जर एखाद्याला शेती दाखवायला नेलं तर इकडचा बांध तर तिकडचा बांध, लोकांचे 4-5 बांध दाखवतो. म्हणजे इतकं चंचल मन आहे, किती कुठपर्यंत जाईल त्याची गॅरंटी नाही. मरकटस्य सुरापानम. माकडापेक्षा चंचल आहे. माकड किती चंचल आहे तुम्हाला माहिती आहे? माकड कधी शांत बसत नाही. कीर्तनात नाही, भजनात नाही, मंदिरात नाही, सभेत नाही, कुठंच नाही. माकडाला दारू पाजली, भूताचा संचार झाला, विंचू चावला, वेड लागलं आणि एक जणाने सांगितले माकडा शांत बस. बसेल का माकड शांत? मरकटस्य सुरापानम. माकड शांत बसत नाही. एक डोंबारी शेजारच्या गावामध्ये खेळ करण्यासाठी गेला. खेळ करून झाला, दुसऱ्या गावाला जायचं होतं. नदीला पाणी होतं, कसं जायचं? आवाज दिला एका नावाड्याला, ए नावाड्या, आम्हाला पलीकडच्या तीरावर नेऊन सोडव. नावाडी म्हटला, एकटा दिसतो ना, आम्हाला म्हणतोय, अनेक वचनी शब्द आहे, बाकीचे पॅसेंजर कुठे आहे? डोंबारी म्हटला, मी आहे, माझ्याबरोबर एक बोकड आहे आणि दुसरं माकड आहे म्हटला. नावाडी हुशार होता. नावाडी हुशारच असतात, म्हणून प्रभू श्रीरामाचं दर्शन झालं. नावाडी म्हटला, हवं तर मी तुला बोकडाला नावेत घेतो, पण माकडाला घेणार नाही, गाडीत घेणार नाही. मला कीर्तनाला जायचंय, मी माकडाला गाडीत घेणार नाही, घेणार. डोंबारी म्हटला, अरे घे माकडाला, सगळा खेळ माकडाचा आहे, घे माकडाला. तो म्हटलं नाही, हे माकड उड्या मारते आणि या माकडाने जर उड्या मारल्या तर माझी नाव पलटी होईल, मला मरायचं नाही, मला मरायचं नाही. डोंबारी म्हटला, काळजी करू नको, माकडाचे हातपाय बांधतो. कधी कधी माकडाचे हातपाय बांधावे लागतात. एखादा सप्ताह जर चांगला होऊ द्यायचा असेल तर त्या माकडाला पहिल्या दिवशी माळ घाला, काल्यानंतर काढली तरी काही हरकत नाही. डोंबारी हुशार होता. काळजी करू नकोस, मी हातपाय बांधून टाकतो. माकडाचे हातपाय बांधले डोंबाऱ्याने आणि मग माकड ते नावेमध्ये टाकल्या गेलं. माकड होतं ते. नाव अशी अर्ध्यामध्ये गेली, पाण्याच्या धारेत नाव गेली, दोन्ही तीराच्या मधोमध नाव गेली. माकडच ते. हात थोडे सैल केले आणि त्या हातामध्ये एक बारीक काडी घेतली आणि ती बारीक काडी बोकडाच्या नाकात घातली. जसं बोकड उधळलं की सगळ्यांना जलसमाधी. मरकटस्य सुरापानम. मन फार चंचल आहे, म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी. तरुण या ठिकाणी आहे, मी तर सांगेन मन देवालाच अर्पण करा, मन देशाला अर्पण करा. देवदेशन धर्मापायी, देशासाठी, देवासाठी. देवदेश धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही घरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही घरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार
झुंजाराची रीत तलवारीची लगीन लागल घडली एडी प्रीती लाख संकट झेलून नेईल अशी पहाडी छाती हा देव देश धर्मा पायी प्रागेल हाती शूर आणि सरदार आम्हाला काय कुणाची भीती शूर आणि सरदार आम्हाला काय कुणाची भीती काय कुणाची भीती मन देवाला अर्पण करा, मन देशाला अर्पण करा, मन धर्मासाठी अर्पण करा. तरुण मंडळी आहे, मन कुणालाही अर्पण करून मनाचा कचरा करू नका. उगाच याला त्याला मन देऊन ब्रेकअप झाल्यानंतर शिरा कापत बसू नका. ब्रेकअप झाल्यानंतर करीन तर तीच करीन, नाही तर असंच मरीन. देवाला अर्पण करा, देशाला अर्पण करा. मी सांगेल तुम्हाला, जीवाचे कान करून ऐकाल तुम्ही. यापेक्षा सांगली जिल्ह्यातील एक व्यक्तिमत्व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ठरवलं, मी गोरगरिबांच्या लेकरासाठी एक शाळा बांधणार आहे. देशासाठी जगून पहा, धर्मासाठी जगून पहा, मरावे परिकीर्ती रूपी उरावे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. स्वप्नच पाहिलं, बाळगलं उराशी. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ठरवलंच, मी गोरगरिबांच्या लेकरासाठी शाळा बांधणार आहे. एवढा पैसा जवळ नाहीये, मला माहिती आहे. एकाच्या बळाने काहीच होत नाही, पण एकीच्या बळाने चांगले चांगले कामं होतात. आणि ही बातमी गावच्या शेजारी एका सावकाराला कळाली. सावकाराने निरोप दिला, भाऊराव पाटलांना बोलवून घेतलं. गेले सावकाराच्या घरी भाऊराव पाटील. चहा पाणी झाला. विचारण्यात आलं, भाऊराव पाटील तुम्ही शाळा बांधताय म्हणे? हो. कुणासाठी? कुणासाठी काय विचारता? गोरगरिबांच्या लेकराच्या भविष्यासाठी. पैसा नाही सावकार, मी श्रीमंत नाही, एकल्याने काम होत नाही, एकट्याची शाळा नाही, एकाच्या बळाने होत नाही, सगळे जण मदत करणार आहे आणि मग मी शाळा बांधणार आहे. वा, चांगली गोष्ट. सावकार म्हटला, एक काम करा ना भाऊराव पाटील, सगळ्यांची मदत घेण्यापेक्षा मी पैसे देतो, मी पैका देतो, मी बांधून देतो शाळा तुम्हाला. अरे बापरे, आनंद झाला, आनंद झाला. संपत्ती ती नाही जी कपाटात सडते आणि गावभर फाटके कपडे घालून हा फिरत असतो. संपत्ती ती आहे जी गोरगरिबांसाठी, देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी, संप्रदायासाठी असते. ती खरी श्रीमंती आहे. आनंद वाटला भाऊराव पाटलांना. सावकार, कल्याण करेल देव तुमचं, शाळा जर तुम्ही बांधली तर. शाळेला पैसे दिले सावकाराने आणि सांगितलं, विचारलं, का हो भाऊराव पाटील, शाळा बांधताय तर नाव कुणाचं देणार आहे? मग तो भाऊराव पाटलाची छाती फुगली, मी शाळेला नाव माझ्या छत्रपती शिवरायांचं नाव देणार आहे. वा, चांगली गोष्ट आहे. पण एक काम करा ना भाऊराव पाटील, शाळेला जर पैसा मी देत असेल तर शाळेला माझंच नाव द्या ना. भाऊराव पाटील ताटकन उभे राहिले. काय म्हणालात सावकार? हाडाची काढ करावी लागली तरी चालेल सावकार, वन फिरावं लागलं तरी चालेल सावकार, स्वतःच्या बापाचं नाव बदलावं लागलं तरी चालेल सावकार, शाळेला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव मी कधीच बदलणार नाही. देशासाठी जगून पहा, आनंद मिळतो. धर्मासाठी जगून पहा. ज्या देशामध्ये आपला जन्म झाला, मायबाप विविध स्वरूपाने नटलेला माझा देश आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है
सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ ऋषि मुनियान जपते हरि नाम की माला, जपते हरि नाम की माला, जपते हरि नाम की माला, जपते हरि नाम की माला। सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। तो भारत देश आहे पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। या ठिकाणी खासदार प्रतापराव जाधव यांचे चिरंजीव या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा। जेव्हा तुम्ही सामान्य कार्यकर्त्याला अगदी जीवापासून जपत असता तेव्हा आम्हाला आमच्या साधू संतांची आठवण येते बरं का। सावता महाराज पंढरपूरला जाता येत नाही म्हणून पांडुरंग त्यांच्यापर्यंत येत होते। माऊलीच्या सोहळ्यामध्ये आजही पांडुरंग आपल्याला दर्शन होतं। सामान्य माणसाला जपत असताना हे जे स्वरूप आहे खऱ्या अर्थाने माय लेकरासारखं नातं असतं आणि हे जेव्हा जपलं जातं तर त्यावेळेस एक आगळं वेगळं स्वरूप प्रत्येक कार्यक्रमाला येत असतं। देवासाठी देशासाठी अर्पण झालेले अनेक तरुण आहेत महाराज। मला इथं अट्टहासाने सांगायचंय, तुम्ही देशासाठी अर्पण करून पहा, मनाला जीवाला धर्मासाठी अर्पण करून पहा, आनंद मिळतो। मन उगाच कुणाच्या ताब्यात देऊ नका, उगाच मनाचा कचरा करू नका। प्रत्येक तरुणांच्या हातामध्ये मोबाईल आहे, चांगली गोष्ट आहे, मोबाईल चांगलाच आहे। त्या मोबाईलमध्ये गणपती स्तोत्र लागत असेल मोबाईल चांगला आहे, विष्णू सहस्त्रनाम लागत असेल मोबाईल चांगला आहे, हरिपाठ लागत असेल मोबाईल चांगला आहे। पण काही काही तरुण मोबाईल घेऊन चालतात। एक जण त्या दिवशी अक्षरशः आमच्या गल्लीतून जात असताना असा पडला महाराज, हा खूप लागलं त्याला। आणि मग उचलल्यानंतर तो म्हटला माझा मोबाईल कुठं गेला। मोबाईल घेऊनच तो चालला होता, मोबाईलमुळेच पडला। मी असं पडलेलं सांगत नाही तुम्हाला, काही काही माणसं प्रेमात पडतात, असे पडतात, लागलं तरी आवाज येत नाही पण दुखापत होते बरं का। मोबाईल चांगला आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, पण मोबाईलचा जर गैरवापर झाला तर मोबाईल वाईट सुद्धा आहे। एका तरुणाने मोबाईल घेतला, माझा भाव लक्षात घ्या, मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलमध्ये नवीन नवीन ॲप्स डाउनलोड केले, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम। मी सांगत असते अट्टहासाने, इंस्टाग्राम असा ॲप आहे देवीदास महाराज, त्या इंस्टावरती काळा बेंद्रा हेंद्रा कसाही फोटो टाका, तो एवढा क्लिअर होतो, एवढा क्लिअर होतो की हा दगड तिकडे हिरो दिसायला लागतो। क्या बात है। कशामुळे कशामुळे इंस्टामुळे। आणि ते इंस्टा घेतल्यानंतर त्याने एका तरुणीचा फोटो पाहिला, तो फोटो त्याला आवडला, त्याने कमेंट केली, मेसेज केला, टिप्पणी केली, अतिशय सुंदर फोटो। याची कमेंट तिच्या काळजाला लागली तिकडं, तिने रिटर्न मेसेज केला, मनापासून धन्यवाद। एक तर पोरी भेटत नाही, मेसेज आला, रिटर्न मेसेज आला। हा दगड हा रताळ्या रात्रभर झोपलाच नाही, पहाटेच उठला, पहाटेच मेसेज पाठवला, शुभ सकाळ, शुभ दुपार, शुभ संध्या, शुभ रात्री। शुभ शुभ करता करता याचं रूपांतर शुभ मंगलामध्ये झालं। दोघाही पालकांच्या लक्षात आलं, यांचं लग्न करून दिलं। लग्न झाल्याच्या नंतर आता फर्स्ट इम्प्रेशन, सूटबूट घातला, अक्षरदानी मच्छरदानी, 4-5 जणांची तानातानी, नवरदेव MH40 भेटत नव्हती, नवरी समोर जाऊन उभा राहिला, काय बोलावं काय बोलावं, फर्स्ट इम्प्रेशन काय बोलावं। आता जिला बोलायचंय ती कधी प्रत्यक्षात याला बोललीच नव्हती,
कधी फोनवर बोलली नाही, कधी भेटून बोलली नाही. काय बोलणं असायचं फक्त मेसेजद्वारे असायचं. याला सूचना काय बोलावं त्यांनी विचारलं, राणी आता आपलं लग्न झालंय, आता आपण कुठं तरी फिरायला गेलं पाहिजे, पण तू सांग कुठं फिरायला जायचं. कधी ना बोललेली प्रथमच बोलली. ती म्हणली आपण आहे ना उद्या दम्मू तत्मीला पिलायला जाऊ, तकाली तकाली जाऊ, मी चांगली ताली घालते, तुम्ही बी चांगल्या तपले झाला. माझा भाव लक्षात घ्या. मन मोबाईलला अर्पण झाली, देवाला अर्पण करा. मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम की ये दुनिया क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, मुझे मिल गया मन का दुनिया क्या जाने. मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम से प्रीत ये दुनिया क्या हृदयाबंदी काना केला आत विठ्ठल कोंडीला, 60विला दाता त्रैलोक्याचा. हृदयाचं मंदिर करा, मंदिरामध्ये देवाला बसवा. म्हणून देवा माझं मन पवित्र आहे, तुझ्या चरणी लागू दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, ओ हो, ओ, देवा माझे मन लागो तुझे देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, ओ हो, देवा माझे मन लागो तुझे चरणी, क्या बात आहे. तुमचा आवाज ऐकला आणि हे टाळ्या वाजवायचे विसरले बघा. पूर्वी लाईफ इज अ मनी होतं, आता टाइम इज अ मनी. वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण या कीर्तनाला आलात.
सप्ताहातील कीर्तन नाही, नैमित्तिक कीर्तन नाही. आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कमी लोक आहेत तो महाराष्ट्रभर फिरतो आम्ही की संप्रदायाच्या कार्यक्रमाला 2 तास बसतात. काही नुसते शाल श्रीफळ घेऊन आमच्या अगोदर निघून जातात. तुम्हाला मनापासून धन्यवाद देते. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. हे देवा माझं मन तुझ्या चरणी लागू दे. एकदा तुझ्या चरणाजवळ आल्याच्या नंतर मला माहिती आहे त्याला धावता येत नाही. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देख लिया, भाग गेला सिना गेला, भाग गेला सिना गेला. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देख लिया. आता धावता येत नाही, पण संसार व्यसनी पडोनी दी. संसारामध्ये गुंतू देऊ नको या मनाला, कारण एकदा जर गुंतला गेलं तर त्याला किती साठवावं हे कळत नाही. गैया कटे मदिरा बढे, गैया कटे मदिरा बढे, सीनों में नोटों का ज्वर है, वे भी विचार भी चल रहा है यहाँ, घर घर में घुसखोरी है, गुंडा ही मर्द कहलाएगा, गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु संत को गालिया, अरे वाह रे वाह राज करने वाले, तूने तो रावण को ही शर्मा दिया. संसारामध्ये जर मन गुंतलं गेलं तर आपल्याला असं वाटतं रावणापेक्षा श्रीमंत झालो पाहिजे. आपल्याला असं वाटतं याच्यापेक्षा मी श्रीमंत झालो पाहिजे, मोठा झालो पाहिजे. नाही, श्रीमंत व्हा पण मनाने, मनाने श्रीमंत व्हा. नाही तर एका राजाकडे एक भिकारी गेला, म्हटले काहीतरी द्या. राजा गेला एवढ्या मोठ्या राजवाड्यामध्ये आणि 1 रुपया घेऊन आला. भिकारी म्हटला तुझ्यापेक्षा माझं चांगलंय, हे 10 रुपये घेऊन सुखाने राहा. मनाने श्रीमंत असलं पाहिजे. एक जण कधी न वारीला जाणारा, गावच्या लोकांनी नेलं, पाटील चला वारीला. एवढा चिकट. सप्ताह जर गावात असेल संजय महाराज, जोपर्यंत वर्गणीचा कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत हा पठ्ठ्या सासरवाडीला जाऊन बसायचा. काल्याच्या कीर्तनाला यायचा, तिकडचेही लोक जेवायला आणायचा. इतका चिकट. आणि हा पठ्ठ्या काही वारकऱ्याने पंढरपूरला नेला. आता तिथं नेल्याच्या नंतर म्हटलं चला आता आंघोळ करून घेऊ चंद्रभागेची. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे, चला म्हटले स्नान करू. आंघोळ झाली, स्नान झालं आणि चंद्रभागेच्या बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर आता याची परीक्षा घेण्यासाठी साक्षात भगवंताने, पांडुरंगाने वासुदेवाचं रूप घेतलं. वासुदेवाला विचारलं पाटलाला, नाव, तुमचं नाव सांगा. अमुक अमुक. वडिलाचं सांगा, सांगितलं. आजोबाचं सांगा, पंजोबाचं सांगा. याने कधी दान धर्म केला नाही, काय केलं असेल, पापच केलं असेल. याच्या सगळ्या पापी लोकांचा उद्धार करून टाकला. कुणी? दान पावलं. आणि सगळा उद्धार झाल्याच्या नंतर पाटील आता 1 रुपया द्या. बरोबर आहे, तुम्ही वारीला येता का? 1 रुपया द्या. आता एवढा चिकट हा, या हाताने दिवा लावायचा की ह्या हाताने विजून टाकणारा. कीर्तनाला आला की चपला इकडं घेऊन यायचा, जाताना इकडं एक जोड घेऊन जायचा. मंदिरात दर्शनासाठी जायचा, चांगला बल दिसला की आणला काढून. आणि तिथं हा रुपया मागू लागला त्या पाटलाला वासुदेव म्हटला पाटील 1 रुपया द्या. पाटील आता द्यायचे नव्हते, आता काय म्हणावं. हे बघा वासुदेवा, खिशात पैसे नाही, आमच्या आश्रमावर या, तुम्हाला 1 रुपया देतो. पाटलाला वाटलं कशाला 1 रुपयासाठी आश्रमावरती येतील वासुदेव, येणार नाही. गेला पाटील, झोपला. दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे कोणीतरी दार वाजवलं. दार वाजवल्याबरोबर उठला पाटील. उठल्याबरोबर पाहिलं वासुदेवाला दान पावलं. पाटील म्हटले काय काम आहे म्हणजे कालचा रुपया. अरे बापरे, आता इतका कंटाळा आलेला रुपया द्यायचा, इतका चिकट. तोंड्याच्या महिन्यामध्ये सासऱ्याने शर्ट घेतला होता त्याला. शर्ट धोंड्याच्या महिन्यात शर्ट फाटत आला. त्या शर्टाची बनियान केली.
बन्यानही फाटली, नाडी तयार केली, चड्डीला घातली, नाडीचे सुद्धा तुकडे तुकडे झाले. त्या नाडीची वात केली, दिवा जाळला, वातेची राख झाली. ती कपाळ्याला लावून तो फिरायचा गावभर, इतका चिकटतो. रुपया द्यायला तयार नाही. पाटील रुपया द्या. हे बघा वासुदेवा, एवढं साहित्य घेतलं, नातवाला खुळखुळा घेतला, पत्नीला शाल घेतली, सुनबाईला साडी घेतली, भाड्याला पैसे राहिले नाहीत. वा, 4Gची रेंज बघा ना कसं करायला लागलं. भाड्याला जायला पैसे राहिले नाहीत म्हटलं माझ्याजवळ. आता कसला रुपया? एक काम करा वासुदेवा, आमच्या गावाला या, मग देतो रुपया. 300-400 किलोमीटर रुपयासाठी येणार नाही याची खात्री होती म्हणून सांगितलं या गावाला. पण वासुदेव दुसरा कोणी नव्हता. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे धन्य तोची विठोबा. पाटील असा गावात गेला, 15 दिवस मोकळ्या मनाने राहिला. आता वासुदेव येत नाही याची खात्री पटली, मग बाहेर आला पाटील. जसा गावाच्या बाहेर आला, इकडं वासुदेव दिसला. पळतच गेला पाटील घरी. पाटलीनबाईला सांगितलं, पत्नीला सांगितलं, हे बघ मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर. आणि रडण्यासाठी काय कोर्स करावा लागत. त्याच्या अंगावर टाकलं, निने आवाज काढला, बरे होते ना, किती बांध करून ठेवले ना, मंदिरात जाऊन लाईट आणत होते ना, कीर्तनातून किती चपलाचे जोड आणले ना, आता गावाचं कसं होईल? हे गेल्यावर गावाचं कसं होईल? पत्ता विचारत 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 वासुदेव आला. पाटलीनबाई, पाटील कुठं गेले? काय काम आहे? काय काम आहे? पाटलाकडं रुपया गुतलाय, पंढरपूरवरून आलोय घेण्यासाठी. पाटलीनबाई म्हटले, पाटील तर गेले. पाटील गेले, आता कसला रुपया? वासुदेव म्हटला, पाटील एरवी गेला आणि तेरवी गेला ना, मौत करूनच जातो म्हटलं. आता तसा जात नाही, मौत करून जातो. गावाला काही सांगावं लागतं का महाराज? लोक म्हटले 15-15 दिवस आंघोळ करत नव्हता, पाणी ठेवा आदनाचं, गरम करा, उकळा त्या पानाला आणि मग याला आंघोळ घाला. चटके बसेपर्यंत आंघोळ घालण्यात आली. पाटील डोळा उघडायला तयार. एक डोळा उघडला, वासुदेव दिसायचा. तरडीवर टाकलं, खांदेकरीने त्यांना उचललं, घेऊन चालले स्मशानामध्ये. फुलं टाकत होते, राम नाम सत्य हो. डोळा उघडायचा, वासुदेव दिसायचा. स्मशानामध्ये गेला, तरडीवरती टाकण्यात आलं. आता अग्निडाव देण्याचा वेळ आलेली आहे. पाटील डोळे उघडायला तयार नाही. डोळा उघडला की इकडं वासुदेव दिसायचा. लोक रडायला लागली, मोठ्या मोठ्याने बायको रडायला लागली. आता काय करावं, काय करावं? पण त्या भगवत रूपी वासुदेवाला दया आली. पाटील काळजी करू नका, रुपया सुटला. पाटील म्हटला, हे बघ पठ्ठ्या उठलाच म्हटला. आता तुका म्हणे धन, धनासाठी प्राण, हा संसार आहे म्हणून संसार व्यसनी पडून दी. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. काळजी घ्या, हे मन व्यसनाधीन जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्या महाराज. तरुण मुले व्यसनाने स्वतः आयुष्य उद्ध्वस्त करताना आम्ही पाहिलंय. कितीतरी मायबाप रडत येतात, ताई सांगावं आमच्या मुलाला, सगळे व्यसनाधीन गेला मुलगा. अरे व्यसन करायचं असेल, तुमच्या डायरीमध्ये नोट करून ठेवा, मी सांगते कोणतं व्यसन करायचंय. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा. अरे सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन हरि नाम का प्याला एक बार तो पी के देख, तेरी जिंदगी संवर जाएगी, तेरी जिंदगी संवर जाएगी. काय व्यसन करता महाराज? ज्या व्यसनाने आयुष्य उद्ध्वस्त होतात, व्यसनाने आयुष्य उद्ध्वस्त, कुटुंब उद्ध्वस्त होतं, ते व्यसन करू नका. ए दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती. दारू दारू गांजा
गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. किती गुंग हो जाती मी सांगते तुम्हाला. एक येडं बायकोवर इम्प्रेशन टाकू लागलं. हे बघ, मी जर सरपंच झालो गाव बदलून टाकेल. सगळीकडे इम्प्रेशन टाकलं तरी चालेल, पण तेवढं स्थान सोडलं पाहिजे. बायकोला सगळ्या खाचा खोचा माहीत असतात. हे बघ, मी जर सरपंच झालो तो गाव बदलून टाकेल. मी आमदार झालो तालुका बदलून टाकेल. मी खासदार झालो जिल्हा बदलून टाकेल. मी जर मुख्यमंत्री झालो राज्य बदलून टाकेल. पत्नी म्हटली पॅन्ट म्हणून परकर घातलाय तो पहिला बदला. अक्कल गुंग हो जाती है. क्या किया क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गमा दिया. क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. पाना था उसको खो दिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे. भगवान के नाम पे मोह मोह किया. अमृत छोड़ा पीता है शराब रे. भगवान के नाम से मोह किया. क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया. तूने जीवन गवा दिया. क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. हो जे करायसाठी आलो ते झालं नाही. अमृत छोड़ा पिता है शराब रे. भगवान के नाम से मुंह मोड़ दिया. क्या किया क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया. क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. जे करण्यासाठी आपण आलो ते होत नाही. व्यसनाधीन जातात लोक. काहीला छंद असतो बिडी काडी असली पाहिजे. बिडी काडी असली पाहिजे. एक जणाने तर त्या लॉकडाऊनमध्ये फटाकाच ओढला बिडी म्हणून. आली होती काहीतरी बातमी. धूम्रपानम शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नानम टाकडम टुकडम महत पुण्यम एक बिडी कन्यादानम. हे शास्त्र आहे. हे शास्त्र समज. राधे राधे हो राधे राधे. राधे राधे हो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे. शंकर जी के डमरू से आवाज आए. डमरू से
राधे 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 राधे